पुढील 5 दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा राज्याला पुन्हा पावसाचा अलर्ट। 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, घाटमाथा इथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम सरी कोसळण्याची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 89% पाणीसाठा। आज सकाळी 6 वाजेपर्यंत 7ही धरणांमध्ये एकूण 12,89,000 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक साठा। सध्या मोडकसागर आणि विहार धरण 100% भरले आहे। विदर्भात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू। गडचिरोलीमध्ये आंघोळीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बुडाले। बुलढाण्यात 4 तर भंडाऱ्यात 2 आणि वर्ध्यामध्ये एकाचा मृत्यू। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात। वर्धा, इरळी आणि झरपट या नद्यांच्या पाणी पातळीत घट। रहमतनगर, राजनगर आणि सहारा पार्क या नागरी वस्त्यांमध्ये असलेलं पुराचं पाणी ओसरलं। चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे। गडचिरोलीच्या भामरागडमधील पुराचं संकट ओसरलं, मात्र रस्त्यांवर गाळ आणि कचऱ्याचे ढीग साचलेत। घरामध्ये पुराचं पाणी गेल्याने अनेकांच्या घरातील साहित्य खराब झालंय। पूरग्रस्त गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू। रस्ते, वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू। पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती तयार झाली। भामरागड शहराचा जो संपर्क आहे हा पूर्ण जगाशी मागच्या 3 दिवसापासून तुटलेला होता। यामध्ये BSNL, एअरटेल आणि जिओ या प्रकारचं कुठलेही नेटवर्क आणि सोबतच MSCBची जी वीज आहे ती पण कट झालेली होती। अशा परिस्थितीत प्रशासनाने सर्व लोकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घरांचे पंचनामे, शेतीचे पंचनामे आम्ही सुरू करत आहोत। पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी शिरलंय। स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नगरसेवकांनी परिसरातील लोकांचं केलं स्थलांतर। उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूरस्थिती। उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे ड्रोन दृश्य समोर। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच, परिणामी सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फुटांपर्यंत पोहोचली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कृष्णा नदीचं पाणी पलूस तालुक्यातल्या औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात शिरलं। दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचं पाणी आणि त्यामुळे मंदिरातील उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलवली। साताऱ्यातही कृष्णा नदीनं पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलंय। साताऱ्यातील लिंब गोवे परिसरातील ऐतिहासिक कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। नदीचा प्रवाह दुतर्फा झाल्यानं मंदिराकडे जाणारा मार्ग पाण्याखाली। मंदिराजवळील जुना पूल, लिंबाचा पुरातन घाट आणि मर्ढे आणेवाडी दरम्यानचा पूलही पाण्याखाली। पुणे जिल्ह्यात हवामान विभागाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद। सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक किल्ल्यावर येतात, मात्र पावसाचा अलर्ट असल्यानं किल्ल्यावर बंदी। पुण्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी। खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रात 4708 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा। 29 आणि 30 जुलैला झालेल्या संततधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतीचं नुकसान। जिल्ह्यातील 47 गावातील 24,000 शेतकऱ्यांच्या 26,008 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेल्याचा अंदाज। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू। अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि नदीकाठचं जे गाव आहे आणि शेती आहे त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। माझ्याकडे 8 एकर शेती आहे। काय लागवड केली? माझ्याकडे सोयाबीन आहे, कापूस पण आहे आणि माझंही पण नुकसान भरपूर झालेलं आहे। शासनाकडे हेच मागणी आहे का अतिवृष्टी जी झालेली आहे ही आमची जे नुकसान आहे ते दुबार पेरणीचंही आमचं नुकसान झालेलं आहे आणि अतिवृष्टीमुळे पण नुकसान झालेलं आहे। पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाई करून देण्यात यावी। लातूर शहरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंग्यासह सर्व तालुक्यांमध्ये रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना वेग। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 13.69% पाणी साठा।
तळ कोकणात पावसाची संततधार सुरू. आज सिंधुदुर्गाला पावसाचं येलो अलर्ट. जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत 1374 मिलीमीटर पावसाची नोंद. पालघर जिल्ह्यातल्या कंसाड, गोरे, खानिवली, कुडूस या 24 किलोमीटर असलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. अवघ्या 4 तासातच रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली चौकशीचे आदेश. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून पालघरमधील पूरबाधित भागाचा दौरा. जिल्ह्यातील मुख्य राज्य महामार्गांसह गावपाड्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची पाहणी. शासनाकडून तातडीनं उपाययोजना सुरू असल्याची शिवेंद्रराजेंची माहिती. केरळमध्येही पावसाचा कहर. मुसळधार पावसामुळे पथानामथिट्टा या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती. अनेक भागात रस्ते पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. शबरीमलाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी सतर्कतेचा इशारा. छत्तीसगडच्या नारायणपूर येथे मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. पुराच्या पाण्याचा सुरक्षा दलांच्या छावण्यांना वेढा आणि त्यामुळे जवान आणि जिल्हा मुख्यालय यांचा संपर्क तुटलाय. कुलसूर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं बीएसएफ जवानांना जीव वाचवण्यासाठी छतावर बसून राहावं लागलं. ओडिशा राज्यातल्या केंद्रपाडा इथल्या कानी नदीनं धारण केले रौद्ररूप. कानी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात यश. केंद्रपाडामध्ये सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू. साबरकाठामध्ये आलेल्या पुरानं प्रचंड हाहाकार. पुराच्या पाण्यात कार गेली वाहून. मुसळधार पावसामुळे देभोल नदीला पूर. रस्तेही जलमय. उत्तराखंडमधील उत्तर काशीत भूस्खलन. डोंगराचा एक मोठा भाग कोसळला. डोंगरावरील माती आणि दगड यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर पडलेत. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाची पूरग्रस्त आसाममधील शिवसागर जिल्ह्यात मदत साहित्याचं वाटप. ग्लोबल शीख या मानवतावादी संस्थेच्या माध्यमातून हुड्डानं केली मदत. देशातील नागरिकांनी मदत करण्याचं आवाहन. ग्लोबल सिक्स ऑर्गेनाइजेशन के साथ काफ़ी सालों से जुड़ा हुआ हूँ. तो वो टीम यहाँ पे पहले ही आ चुकी थी 1 हफ्ता पहले और उन्होंने रेस्क्यू और उस रेस्क्यू के बाद जो बेसिक मटेरियल है, जो रोज़मर्रा की यूज़ का जो चीज़ें हैं वो उन्होंने रिलीफ में बांटनी शुरू की हैं. तो मैं आज उन्हीं के साथ आया हूँ और काफ़ी दर्द हो रहा है देख के कि कितना नुकसान हो गया है, कितना पानी आ गया है, कितने गांव डूब गए हैं. तो सभी को आगे आके हेल्प करनी चाहिए और मैं ग्लोबल सिक्स के माध्यम से यहाँ पे आके जो मुझसे बन पाए मैं करने के लिए आया हूँ. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस. या पावसामुळे प्रसिद्ध सिरवेल महादेव मंदिरालगतचा धबधबा प्रवाहित. धबधब्याचं सौंदर्य अधिकच खुललंय. धबधबा प्रवाहित झाल्यानं गुहेकडे जाणारा मार्ग बंद. भगवान महादेवांच्या मंदिरातील प्रवेश बंद. येणारा काळ आपला असेल. बीडमधील परळीतल्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं विधान. त्या काळात आपलं चांगलं फिट राहिलं पाहिजे. आता आपला चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा. मी स्वतः जिम करतोय. बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपला आहे. त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे. जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत महत्त्वाचे फेरबदल. युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नव्या नियुक्त्या. विद्यार्थी अध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती. युवकच्या शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची निवड. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस गाडीसमोर निडरपणे उभ्या राहिलेल्या रिया अहिरनं घेतली शरद पवारांची भेट. या भेटीचा फोटो खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर केला शेअर. रियानं एकटीनं आंदोलकांना घेऊन जाणारी पोलीस गाडी रोखून धरली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा. ते भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत. अतुल चव्हाण यांनी पदोन्नती रखडल्यानं नाराज होऊन राजीनामा दिल्याची चर्चा. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील तपासणी मोहिमेची माहिती दिली आहे. राज्यातील 1400 ठिकाणी अन्नपदार्थांची तपासणी, 100 ठिकाणी करण्यात आली आहे कारवाई. तसंच 400च्या जवळपास आस्थापनांना नोटिसा. सर्वांनी नियमांचं पालन करण्याचं मुंढेंचं आवाहन. महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत. फूडच्या बाबतीत 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेली आहेत. त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहे. 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटले पाहिजेत आणि एफबीओनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. मुंबईतील अस्वच्छतेबाबत उच्च न्यायालयाची नाराजी आणि त्यानंतर महापालिकेची स्वच्छ मुंबईसाठी कठोर पावलं. उघड्यावर कचरा फेकल्यास, घाण केल्यास 200 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत दंड होणार. काही भागांमध्ये महापालिका सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणार. रायगड जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे लाटण्याचा प्रकार. या प्रकरणात 39 तक्रारी सरकारकडे करण्यात आल्यात. या सर्व प्रकरणात आता कायद्याचा बडगा उगारला जाणार. यात कारवाई करून या सर्व जमिनी आदिवासींना परत करण्याची प्रक्रिया सुरू. आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी ज्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने लाटल्या आहेत, आदिवासीला फसवलेला आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी आदिवासी लोकांची तक्रारी आल्या आमच्याकडे रायगडमध्ये की आमची जमीन या धनदांडग्यानं लाटलेली आहे, मला फसवलेलं आहे. अशी आम्ही 39 प्रकरणं आता जिल्हाधिकाऱ्यांनी हातात घेतलेल्या आहे. त्या लोकांच्या जमिनी परत करून त्या आदिवासीला परत करण्याची भूमिका आमची आहे. जवळपास 39 जमिनी आता परत करण्याचा विचार आम्ही करतोय. किती मोठा माणूस राहू दे, त्यांनी आदिवासी जमीन खरेदी केली असेल, ते नियमात नसेल किंवा परवानगी घेऊन केली नसेल सरकारची, तर मात्र ती जमीन परत द्यावी लागतं. तेही आम्ही करणार आहोत. बुलढाण्याच्या सुंदरखेडमध्ये घरात गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई. अकोला आरोग्य उपसंचालकांच्या पथकाचे रंगेहात पकडले. बोगस गवई आणि इतरांवर कारवाई. कंप्लेंट आली होती की बुलढाण्यामध्ये गर्भलिंग निदान होत आहे. त्या अनुषंगाने डिकॉय केस घेऊन आलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला एक टॅबलेट मिळून आलेला आहे. तो आणि काही औषधी होती, ते सर्व सील केलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांना ते सर्व रिपोर्ट करणार आहे. भंडारा जिल्ह्यातील 22,365 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 137 कोटी 13,33,000 रुपयांची कर्जमाफी. लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 75% शेतकऱ्यांच्या खात्याचं आधार प्रमाणीकरणही पूर्ण. शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड. नाशिकच्या निफाड तालुक्यात युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचं भरारी पथक आणि लासलगाव पोलिसांची संयुक्त कारवाई. या कारवाईत 19 लाख रुपये किमतीच्या 761 युरिया खताच्या गोण्या जप्त. एकूण अंदाजे 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळाबाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या. लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता. त्याला कृषी विभागाच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे. भिवंडीतील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंटच्या ए विंगची इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनाला आज जाग. कोहिनूर इमारतीतील बी विंग पूर्णपणे केली रिकामी. इमारतीतील 60 कुटुंबांचं स्थलांतर. नागपूरच्या जिल्हा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेल्या फिर्यादीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादीला केला परत. सोनं, चांदी, वस्तू व रोख रक्कम फिर्यादींना करण्यात आली परत. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुनील पांगुळ यांची उपस्थिती. नाशिकच्या नांदगावमध्ये ट्रकखाली सापडून तरुणाचा मृत्यू. ट्रकच्या मधल्या चाकाखाली सापडून सुनील साठे या तरुणाचा मृत्यू. अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीदरम्यान घडली घटना.